ज्यांना सगळेजण संकटमोचक समजतात त्यांनाही संकटात टाकू शकेल असा एखादा निघतोच। नाशकात यापेक्षा वेगळं काय घडलं? महायुतीतली दरी यामुळे आणखी रुंदावली आहे। नमस्कार, मी प्रसाद काथे आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र न्यूज। आजचा मुद्दा हाच की नाशकात संकटमोचकांचा दम कसा निघाला। गोकुळ गीते यांनी आपलं बंड मागे घ्यावं म्हणून भरपूर प्रयत्न झाले। गिरीश महाजन आणि उदय सामंत ही मंडळी ज्यांना त्यांच्या त्यांच्या पक्षात संकटमोचक समजलं जातं, त्या मंडळींनी गोकुळ गीतेंचे पाय धरायचे बाकी ठेवलेले होते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडूनही समजावल्यानंतर गोकुळ गीते काय ऐकायला तयार नव्हते। आपला बाप काढला या एकाच मुद्द्यावर ते निवडणुकीत उतरले आणि निवडणुकीत आत्ताच्या शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहिले। अखेरीस गोकुळ गीतेंनी माघार घेतली आहे, पण यात गिरीश महाजन आणि उदय सामंत यांचा दम निघाला एवढं मात्र नक्की। फक्त या तिघांचा शब्द सुहास अण्णा कांदेंचा आणि निलेश बोरांचा रेटा आणि एकंदरीत गणेश भाऊंचं त्या ठिकाणी माझ्या असलेलं प्रेम, माझ्या पाठीशी असलेलं पाठबळ, यामध्ये कौटुंबिक शांती आणि आमदारकी यामध्ये मला कौटुंबिक शांती महत्त्वाची वाटते आणि त्यासाठी मी माझ्या निवडणुकी प्रचारात मी थांबवतोय। माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना मी त्या ठिकाणी विनंती केली काल रात्रीच का आपण कुठल्याही प्रकारचा प्रचार या ठिकाणी करून महायुतीतलं वातावरण खराब होईल अशी कुठलीही गोष्ट करू नये अशी मी आपणा सर्वांच्या माध्यमातून त्यांना विनंती करतो। महायुतीमध्ये आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लढू शकत नाही, कारण आम्हाला महायुती म्हणून जो महायुतीचा उमेदवार असेल त्यालाच मतदान करावं लागेल आणि ते आमचे कार्यकर्ते आहेत, जुने कार्यकर्ते आहेत, प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि म्हणून आम्ही त्यांना मागे यायला सांगितलं, त्यांनी माघार घेतलेली आहे। गेल्या अनेक वर्षापासून ते नगरसेवक आहेत, 2 वेळा स्टँडिंग कमिटीला ते चेअरमन होते मागच्या काळामध्ये, आताही आमचे नगरसेवक आहेत, त्यामुळे निश्चित त्यांचा विचार केला जाईल हे मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे आणि आम्ही सांगितलेलं आहे। दोन्ही बंधूंना एवढ्यासाठीच धन्यवाद दिले पाहिजेत की त्यांनी जे सांगितलं होतं की गिरीश भाऊ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे आणि त्यांनी ते प्रत्यक्षात उतरून दाखवलं। याबद्दल गिरीश भाऊ आणि भाजपच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो। गणेशजींना देखील मनापासून धन्यवाद देतो, गोकुळजींना देखील मनापासून धन्यवाद देतो आणि त्याच्या पुढे जाऊन शिवसेनेचे 2 मंत्री आम्ही इथं आहोत, मी देखील आहे, दादासाहेब देखील आहेत, सुहास अण्णा आमचे आमदार आहेत, आमचे पदाधिकारी देखील आहेत। जे योगदान गोकुळजींनी या निवडणुकीसाठी दिलेलं आहे ते फुकट जाणार नाही एवढंच मी आपल्याला सांगतो। गोकुळ गीतेंनी प्रचार थांबवलाय याचा अर्थ असा नाही की सगळं काही शांत झालंय। नाशकामध्ये शिवसेनेची डोकेदुखी कायम आहे, कारण नाशकातल्या या शिवसेनेच्या डोकेदुखीच्या निमित्तानं परिस्थिती काय आहे तीही आपल्याला लक्षात घ्यायला हवी। नाशकामध्ये आत्ताच्या घडीला 2 उमेदवार आहेत। गोकुळ गीते भलेही उमेदवार म्हणून माघार घेत असले तरी त्यांचा अर्ज मंजूर झालाय। परिणामस्वरूप नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीते मतदानाच्या साठीचे हे 2 पर्याय मतदारांच्या समोर असणार आहेत। किरण गोटूर आमचे प्रतिनिधी आहेत, काय म्हणतात पहा। आज अखेर नाशिक विधान परिषदेची जी निवडणूक आहे या संपूर्ण निवडणुकीतील तिढा हे सुटल्याचं आपल्याला बघायला मिळालं। मागच्या काही दिवसांपासून गोकुळ गीते यांनी आपली जी आहे ती उमेदवारी ही कायम ठेवली होती आणि निवडणूक लढण्यावरती ठाम होते, म्हणून कुठेतरी महायुतीची अडचणी हे नाशिकमध्ये वाढताना एकूणच दिसत होते। म्हणूनच गिरीश महाजन असतील आणि त्याच पद्धतीने उदय सामंत हे भाजपचे संकटमोचक आणि शिवसेनेचे संकटमोचक हे दोघंही गोकुळ गीते यांना समजावण्याचा प्रयत्न करत होते। पण जे आत्ता महायुतीचे उमेदवार आहेत नरेंद्र दराडे यांच्यावरती आरोप करत हे गोकुळ गीते यांनी आपली उमेदवारी कायम ठेवलेली होती। काल मुंबईमध्ये एक बैठक झाली आणि त्यानंतर आज नाशिकमध्ये या सगळ्यांची एक बैठक झाली आणि त्यानंतर गोकुळ गीते यांनी मी निवडणुकीतून माघार घेत आहे आणि माझी प्रचार संपूर्ण यंत्रणा जी आहे ते मी थांबवत आहे अशा पद्धतीची भूमिका घेतली। पण थेट एकूणच नरेंद्र दराडे यांना पाठिंबा देण्यासंदर्भात मात्र वक्तव्य आज सुद्धा गोकुळ गीते यांनी टाळलेलं आहे। मागच्या काही दिवसांपासून हे गोकुळ गीते आपली उमेदवारी मागे घेत नसल्याने गिरीश महाजनांचंच हे कुठेतरी पाठबळ एक गीते कुटुंबाला आहे अशा पद्धतीचं
जो आहे चर्चा दबक्या आवाजामध्ये सुरू झालेल्या होत्या आणि त्यामुळेच गिरीश महाजन मागच्या काही दिवसांपासून गोकुळ गीते यांना थांबवण्यासाठी हे प्रयत्न करत होते. अखेर गोकुळ गीते यांनी आपली आज जे आहेत उमेदवारी मागे घेतल्याने, निवडणुकीतून माघार घेतल्याने कुठेतरी गिरीश महाजन यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्यानंतर गीते बंधूंची एकूणच योग्य ती दखल घेतली जाईल अशा पद्धतीचं सूचक वक्तव्य गिरीश महाजन आणि मंत्री जे उदय सामंत हे दोघांनी केलेलं आहे आणि त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार जे आहे ते नरेंद्र दराडे यांचा विजयाचा मार्ग आज मोकळा झाल्याचं बघायला मिळालं. गिरीश महाजन आणि उदय सामंत यांच्यासाठी काहीसं टेन्शन कमी झालंय, पण दुसऱ्या बाजूला या सगळ्या स्थितीवर भास्कर जाधवांनी एक अत्यंत सूचक आणि मार्मिक अशी टिप्पणी केली आहे. ऐका. जिथे जिथे म्हणून एकनाथ शिंदेना उमेदवारी देण्यात आली तिथे तिथे भाजपाने बंडखोर उभे केलेत. मुळामध्ये एकनाथ शिंदेना 17 पैकी 10 जागा पाहिजे होत्या, त्या 4च दिल्या. खरं तर त्यांच्या निवडून आलेल्या 6 होत्या, त्यातल्या 2 कमी केल्या आणि त्या 4 ठिकाणी सुद्धा त्यांनी बंडखोर उभे भाजपाने केलेले आहेत. ही भाजपाची जुनीच रीत आहे. शेवटच्या क्षणापर्यंत एकनाथ शिंदेना असं दाखवून दिलं जाईल की जर तुमचा उमेदवार निवडून आला तर तो आमच्यामुळेच येऊ शकतो, आमच्यामुळे सगळ्यांच्यामुळे आम्ही नाही, ही भाजपाची जुनी पद्धत आहे. आत्ताच्या घडीला भास्कर जाधवांनी ते सांगितलं जे सहसा बाहेर न येण्याची काळजी महायुती घेतेय. पण ही सगळी परिस्थिती लपून राहिलेली नाही. याचं कारण असं की एकमेकांच्या विरोधात बंडखोर उभं करून एकमेकांचे उमेदवार पाडण्याचा महायुतीला आणि खास करून भाजपा शिवसेनेला शाप जुनाच आहे. संजीव उन्हाळे काय म्हणतात ऐका. आता देखील त्यांनी जे जाहीर केलेलं आहे की मी प्रचाराबाबतीत थंड राहील, पण मी त्यांना पाठिंबा देईल असं कुठेही म्हटलेलं नाही. म्हणजे पाठिंबा देण्याची भाषा त्यांनी केली नाही. म्हणजे अजूनही शेवटच्या क्षणी माघार घेतलेली आहे, पण प्रचार थांबवला आहे हे जरी म्हटलेलं असलं तरी मी प्रचार करीन, प्रचार करणार आहे अशा पद्धतीचं कोणतंही वक्तव्य त्यांनी केलेलं नाही. त्यामुळं अजूनही ऐन वेळेस शेवटच्या क्षणी काहीही बदल या निवडणुकीच्या राजकारणात होऊ शकतो. आता एका बाजूला निवडणुकीतून माघार आहे, पण दुसऱ्या बाजूला दराडेंना चिमटे काढायची संधी गीते सोडत नाहीयेत. गीते परिवाराचा आमच्यावर नाराजीचा कुठलाही सूर नव्हता. मुळात त्यांनी आता त्यांच्या आधी सांगितलं का आम्हाला 17 मध्ये असं झालं, 19ला असं झालं, आम्हाला थांबायला लागलं, आम्हाला जिल्हा परिषद हे करायला लागले. ही पूर्वीची त्यांची नाराजी होती. आमच्याबद्दल कुठंही गीते परिवाराची नाराजी नाही. असं काही होणार नाही. सगळे आम्ही बरोबर आहे आणि सगळेजण आम्हाला मतदान करतील असं 100% आपल्याला सांगतो. मुख्यमंत्री बोलले, उपमुख्यमंत्री बोलले, 3 मंत्री या ठिकाणी काम करणार आहे. त्यानंतर आम्ही पण या ठिकाणी काम करणार आहे आणि याच्या नंतरही जर काही उलट झालं तर ते आमचं नशीब म्हणावं लागेल का? ते दराड्यांचं नशीब म्हणावं लागेल. महायुतीतनं 454 मतं असल्यानंतर निवडून यायचा कोटा 311 आहे. 310 मतं पाहिजे. प्रयत्न करू आणि त्या ठिकाणी निश्चितपणे महायुतीतले जे घटक आहे ते निश्चितपणे बरोबर राहतील अशी मला खात्री आहे. गीतेंचं हे सगळं ऐकल्याच्या नंतर दराडेंना येते काही दिवस किमान निकाल लागेपर्यंत झोप लागणार नाहीये हे नक्की. तुर्तास इतकंच. आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र.